अरे आज्या, मला याला जमत असतं तर मी आलो नसतो का? आता लका जाऊन येऊन 20 दिवस म्हणजे बापू चिडत्याल मामचो. अरे मग मी सांगतो ना बापूंना. अरे तसं नाही, म्हणजे ह्या वयात बापूंच्या एकट्यावर दुकान सोडून फिरायचं म्हणजे बरं दिसतंय का बरं ते? अरे आपण आता कमवतो झालोय आज्या. बापूंना जास्त काम लावायचं म्हणजे छे छे छे. उगाच नाटकी करू नकोस हं. तू जर आला नाहीस ना खूपच पाय काढतो बघ तुझा. तू कशाला काढतोस? मीच काढून देतो की तुझ्या हातात. आज्याला ट्राय टू अंडरस्टूड मी. अरे माझ्या लाईफ टाइमचा सवाल आहे बाबा. तुम नहीं समझोगे फौजी बाबू. भैया मामा नमस्कार. नमस्कार. तू इकडे? होय आज कारखान्यावर काय विशेष? सरा एक महत्वाचं काम होतं तुमच्याकडं. मग गावात आल्यानंतर भेटलोच असतो की. नाही, कामच तेवढं महत्वाचं आहे, म्हटलं स्वतः जाऊन भेटून यावं. भैया परत कोण काय बोललो नाही ना तुला? अहो नाही, तसं काय नाही. आम्हाला जरा पर्सनली बोलायचं होतं तुमच्याशी. बर बोल की. बघा मामा, आम्ही फिरून फिरून तुमचा काही जास्त वेळ घेत नाही. जे काय असेल ते स्पष्ट बोलतो. बोल. जयश्रीच्या लग्नाचं काय ठरवलंय तुम्ही? नाही म्हणजे अचानक कसं काय विचारलं? अहो नाही, तुमच्या मनात काय नक्की? आम्हाला मी मस्त वाटते तिचं लग्न व्हावं, तिनं संसार थाटावा. पण तिचंही समजा असं ऐकल्यानंतर तिला पदरात घेणारा पोरगा तर पाहिजे का नको? आणि समजा तसा मुलगा मिळाला तर? कोण आहे? आमची जयश्री बरोबर लग्न करण्याची इच्छा आहे. काय? नाही म्हणजे आमची जेडी तुम्ही. हो नाही मामा, तुम्ही असं गोंधळून जाऊ नका, नीट विचार करा. तसं नाही भैया, पण काही लय दिवस झाला आमच्या डोक्यात हा विचार होता, पण तुमच्याशी कसं बोलू हे कळत नव्हतं. म्हटलं योग्य वेळ आल्याशिवाय बोलण्यात काय अर्थ नाही. पण भैया हे कसं शक्य आहे? अहो कसं शक्य नाही म्हणजे बघा, आम्ही कोण आहे, आमचं घराणं कोण आहे, ह्या गोष्टी आपण बाजूला ठेवू. आपण आता जयश्री बद्दल बोलूया. जयश्री खरं तर एक चांगली पोरगी आहे. तिच्या बाबतीत जे झालं ते झालं, त्याला आपण काहीच करू शकत नाही. म्हणून काय तिने इतर बायकांसारखं वागणं जगणं सोडून द्यावं का? हा, आता गावातली लोक तिला असं हिणवत्यात, नवऱ्याने टाकली नवऱ्याने टाकली. ते काय बरोबर दिसतं का? तिलाही त्याचं वाईट वाटत असेलच की. आणि तिच्या बी लग्नाचा कधी ना कधी तुम्हाला निर्णय घ्यायचाच आहे. आम्ही किती बी समजायचा प्रयत्न केला तर तिचं तिला वाईट वाटतच की, आणि आमचं बी काळीच तुटतच की. अरे आई वडील आहे आम्ही तिचं. हे बघा, आम्हाला असं वाटतं की आम्ही दोघ जण एकत्र सुखाने संसार करू शकतो, म्हणून आम्ही बोललो. मामा, मला जे काय वाटतं ते सगळं तुम्हाला सांगितलं. पण भैया आम्ही साधी माणसं आहे. तुमच्यासारख्याची बरोबरी करायची म्हणजे कसं जमलं आम्हाला? आणि आमची जेडी ही अशी. अहो मामा, काय बोलताय? बघा, माणसाने परिस्थितीची बरोबरी कधीच करू नये. तसं बघायला गेलं तर जसं जयश्रीचं लग्न मोडलं तसं आमचंही मोडलंच की. त्याच्यामुळे लग्न मोडल्यानंतरचं दुःख काय असतं हे आम्हाला चांगलंच माहिती. तसं बघायला गेलं तर आमचं नाव, जमीन जुमला, पैसा अडका बघता कुठल्याही पोरीचं बाप हसत खेळत त्या पोरीचं आता आमच्या हातात देईल. पण आपल्याकडे पोरीच्या बाबतीत असं होत नाही ना. आणि मामा, मी भावनिक होऊन नाही तर विचारपूर्वक हा निर्णय घेतोय. आणि तसं बघायला गेलं तर आपल्या जयश्री लहानपणापासून हुशार, कॉलेजमध्ये नेहमी पहिल्या नंबराने पास होणार आहे. त्यांच्या बुद्धिमत्तेची बरोबरी करून कसं चाललंय मामा, म्हणून आम्हाला त्या लाईफ पार्टनर म्हणून योग्य वाटतात. पुढे जाऊन त्यांना आमचा कारभार सांभाळायचा आहे. मामा, मी पुन्हा सांगतो, मी कुठल्याही प्रकारचा भावनिक वगैरे होऊन विचार करत नाही. बघा, आम्हाला जे वाटलं ते आम्ही बोललो. बाकी तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल.
भैया तू बोललास खरं, पण मला काय बोलावं तीच सुचाना बघ आता. अहो नाही नाही, लगेचच सांगा असं काय नाही. निवांत वेळ घ्या, विचार करा. हवं तर एकदा जयश्री यांना पण विचारा, म्हणजे त्यांची काय हरकत नसेल तरच आपण पुढे जाऊ. ठीक आहे, मी 2 दिवसात काय आहे ते तुला सांगतो. मामा लगेचच सांगावं असं काय नाही. निवांत वेळ घ्या, विचार करा. येऊ का? मामा बघा, म्हणजे नीट विचार करा. आमची लई इच्छा आहे, आणि असं झालं तर बेस्टच आहे. पुरीचं आयुष्य पण मार्गी लागल आणि आम्हाला पाहिजे असा पार्टनर पण मिळेल. नीट विचार करा. येतो आम्ही. मिसेस फौजी, परत एकदा काल सुजून घ्यायची इच्छा आहे का? तशी वेळ येणार नाही आता. एक महत्वाचा निरोप द्यायचा होता. पुढचा प्लॅन काय आखलायस हे सांगणारच व्हय आता? वय प्लॅनच सांगायचा होता. सांग सांग, तुला भेट नाही मी. काय तुम्ही आसामला जायची न्यूज कळली, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही आसामला जा, नाही तर जगाच्या पाठीवर कुठं पण जा, पण ज्यावेळी माघारी घरी परत याल तेव्हा तुमचं घर तुमचं राहिलेलं नसेल. असल्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही मी, कळलं? त्याचं स्पिरिट बरं का, असं स्पिरिट पाहिजे सगळ्याकडे. काय समोरचं जर नडणार असेल ना तर नडायला मजा येते. जावा जावा, मस्त फिरून या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही गावात परत याल तेव्हा तुमचं वेलकमिंग करायला आम्हीच असू. जा. आणि हा, अजून एक सांगायचं राहिलं. गेम आता पुढच्या लेवलला गेलाय बरं का. लय अवघड झालंय डिफिकल्टी लेवल. तवा जरा जपून. आणि अजून काय बरं सांगायचं होतं. हा, फौजींना आमचा हाय सांगा. हॅपी जर्नी. परत या बरं का, वाट बघतोय.